हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले स्वयंच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. मे 2023च्या चालू घडामोडी आपण बघतोय आणि आज त्यातील एक नवीन टॉपिक सुरू करतोय आपण, तो म्हणजे महाराष्ट्र. टॉपिक थोडा मोठा आहे म्हणून आपण त्याचे दोन भाग केले आहेत, महाराष्ट्र 1 आणि महाराष्ट्र 2. आजचं महाराष्ट्रमधलं आजचं आपण पहिलं लेक्चर सुरू करतोय. सुरू करूया आजचं आपलं एक्साइटिंग लेक्चर. पहिली न्यूज थोडी पॉलिटीच्या संदर्भानं महत्त्वाची आहे. पार्श्वभूमी सांगतो जी सगळ्यांना कदाचित माहिती असेल. 2019ला जेव्हा इलेक्शन झाल्या तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, ज्याच्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडी स्थापन केली आणि त्यांनी सरकार स्थापन केली. त्याच्यानंतर शिवसेनेमधला एक गट जो होता तो या साठी नाराज होता आणि म्हणून शिंदे जे आहेत, एकनाथ शिंदे, त्यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांनी फडणवीस यांच्यासोबत मिळून ते किंवा भाजपाच्या सोबत जाऊन त्यांनी सरकार स्थापन केलं. सध्याला महाराष्ट्र राज्यामध्ये जे सरकार आहे ते शिंदे फडणवीस यांचं सरकार आहे आणि हे सरकार जेव्हा स्थापन झालं तेव्हा पॉलिटीचे बरेच मुद्दे त्या ठिकाणी बाहेर आले. ते म्हणजे एकतर पक्षांतर बंदीचा मुद्दा आला, कारण 40 आमदार बाहेर पडून त्या ठिकाणी त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केलाय. खरी शिवसेना कोण हा पण एक मुद्दा त्या ठिकाणी निर्माण झाला. निवडणूक चिन्ह कोणी कोणतं वापरायचं तो पण प्रश्न निर्माण झाला. तो निर्णय शेवटी राष्ट्रीय निवडणूक आयोग आहे त्यांनी निर्णय दिला की खरी शिवसेना किंवा शिवसेना हे नाव आणि धनुष्य हे जे काही पक्षचिन्ह आहे ते वापरण्याचा नैतिक अधिकार त्या ठिकाणी शिंदे गटाला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. किंवा या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये राज्यपालांनी काय भूमिका घेतली होती ती कितपत योग्य होती, किंवा जो काही व्हीप होता त्या व्हीपबद्दल काय त्या ठिकाणी गव्हर्नमेंटनं सुप्रीम कोर्टानं बोललेलं आहे ते आपण वन बाय वन त्या ठिकाणी बघणार आहोत. सो राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल त्या ठिकाणी झालेला आहे. सुप्रीम कोर्टानं 11 मे 2023ला हा सत्ता संघर्षाचा निकाल त्या ठिकाणी दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याच्यापूर्वी एकदा राज्यसेवेला प्रश्न विचारला होता. एक निकालाची तारीख दिली होती आणि या तारखे दिवशी सुप्रीम कोर्टानं कोणता निकाल दिला हा प्रश्न विचारला होता. त्यामुळं 11 मे तारीख आपल्यासाठी थोडी महत्त्वाची आहे. महाराष्ट्र राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल त्या ठिकाणी दिलेला आहे. आणखीन एक निकाल आपण राजकीय सेक्शनमध्ये ऑलरेडी बघितलेला आहे, तो म्हणजे दिल्लीमध्ये प्रशासकीय नियंत्रण नक्की कोणाचं असेल तो राजकीय सेक्शनमध्ये आपण त्या ठिकाणी बघितलेला आहे. तो पण निकाल 11 मेलाच त्या ठिकाणी लागलेला होता. हा निर्णय एकमताने त्या ठिकाणी दिलेला आहे. यासाठी जे काही घटनापीठ होतं ते सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली होतं. त्याच्यामध्ये हेमा कोहली, एम.आर. शहा, पी.एस. नरसिंहा आणि कृष्ण मुरारी हे 4 इतर न्यायाधीश होते. टोटल 5 सदस्यांचं हे घटनापीठ होतं. फक्त माहिती असू द्या कोणाच्या अध्यक्षतेखाली हे घटनापीठ बसवण्यात आलं होतं, ते आहे सध्याचे न्यायाधीश धनंजय चंद्रचूड. आता निकाल जो दिलाय त्या निकालातील महत्त्वाचे मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी बघावे लागणार आहेत. कुठले कुठले मुद्दे आहेत तर सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे सांगितलं जे काय 10व्या अनुसूची अंतर्गत पक्षांतर बंदीचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. 10व्या अनुसूची अंतर्गत हा आपण सगळी अनुसूची काय आहे ते प्रकार बघणार आहोत. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांनी म्हणजेच सध्याचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घ्यावा. सगळ्यांना माहीत आहे जर विधानसभेच्या बाबतीत आमदार अपात्रतेचा निर्णय असेल पक्षांतर बंदीच्या अंतर्गत तर तो निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतात. त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेणार नाही, तर याबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी म्हणजेच राहुल नार्वेकर यांनी घ्यावा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पक्षात 2 किंवा अधिक गट पडले असतील मूळ राजकीय पक्ष कोणता याचा निर्णय प्रथमदर्शी विधानसभाध्यक्ष घेतील. सो हा पण एक महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे, कारण याच्यापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये हा वाद गेलेला होता. सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की खरी शिवसेना कोणाची हा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घ्यावा. परंतु आता हे पण सांगण्यात आलेलं आहे की जर पक्षात 2 किंवा अधिक गट पडले असतील तर मूळ राजकीय पक्ष कोणता, फॉर एक्झाम्पल शिंदे गट आता बाहेर पडलेला आहे तर मग खरी शिवसेना कोणाची, उद्धव ठाकरेंची का शिंदेंची, हा निर्णय जो आहे तो प्रथम दर्शने विधानसभा अध्यक्ष घेतील. 10वी अनुसूची व निवडणूक चिन्हासंदर्भात विधानसभा अध्यक्ष व केंद्रीय निवडणूक आयोगाला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार आहे असं ते त्यांनी सांगितलेलं आहे की ऑब्व्हियसली घटनात्मक तरतूद आणि बाकीच्या कायद्यांचा आधार घेता कोणती खरी शिवसेना आहे किंवा 10व्या अनुसूची अंतर्गत आमदारांच्या
घेण्याचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांना आणि निवडणूक आयोगाला आहे आणि हा निर्णय स्वतंत्रपणे घेण्याचा अधिकार त्यांना असेल. संबंधित आमदाराला, जे काही 40 आमदार आहेत त्यांना कामकाजामध्ये सहभागी होण्याचा अधिकार असून समजा ते भविष्यामध्ये अपात्र ठरले तरी कामकाज अवैध म्हणजे इनव्हॅलिड ठरणार त्या ठिकाणी नाहीये. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा या आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सुरू असेल तेव्हा हे सर्व आमदार विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी घेतील आणि समजा उद्या असं होणार तर नाहीयेच, परंतु विधानसभा अध्यक्षांनी जर हे आमदार अपात्र ठरवले तर ते सर्व कामकाज जे आहे ते सर्व कामकाज त्या ठिकाणी कसं असेल, अवैध असणार नाही असं त्या ठिकाणी सांगणे, म्हणजे थोडक्यात वैध असेल सर्व कामकाज असं सांगण्यात आलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ठाकरे यांनी बहुमताची चाचणी न घेता आपल्या पदाचा राजीनामा दिला, त्यामुळं पूर्व परिस्थिती कायम करता येणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा सुप्रीम कोर्टाचे एक वर्डिक्ट आहे, ते म्हणजे ठाकरे यांनी जर त्या ठिकाणी बहुमताची चाचणी म्हणजे जे काही बहुमत आहे ते सिद्ध करण्यासाठी जर विधानसभेमध्ये मतदान वगैरे घेतलं असतं आणि त्याच्यामध्ये काही आमदार त्या ठिकाणी फुटून जर दुसऱ्या ठिकाणी गेले असते किंवा मतदान जर केलं नसतं तर कदाचित आम्ही ठाकरे यांचं सरकार पुनर्प्रस्थापित करू शकलो असतो. परंतु ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारे बहुमताची चाचणी न घेता या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे आम्ही पूर्व परिस्थिती होते म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जे काही मंत्रिमंडळ स्थापन होतं ती परिस्थिती आम्ही परत एकदा पुनर्स्थापित करू शकत नाही, कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी राजीनामा त्या ठिकाणी दिलेला होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देण्याचा राज्यपालांचा निर्णय घटनात्मक दृष्ट्या वैध आहे. म्हणजे हे महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिला, एकनाथ शिंदे जे शिवसेनेतून बाहेर पडलेले नेते होते ते नेते आणि इतर 40 आमदार यांनी फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन करण्यासाठी जो काही दावा केला होता त्यासाठी राज्यपालांनी जे काही निमंत्रण दिलं होतं ते घटनात्मक दृष्ट्या वैध आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. पक्षप्रतोद म्हणजे पक्षाचा व्हीप नियुक्त करण्याचा अधिकार विधिमंडळ पक्षाला नव्हे तर पक्ष संघटनेला आहे. विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी होणारे जो काही पक्ष आहे त्या पक्षाला नसून पक्षाच्या संघटनेला अशा प्रकारे प्रत्येक पक्षाचा प्रतोद म्हणजेच व्हीप नेमण्याचा अधिकार आहे. व्हीप म्हणजे काय आहे तर तो त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये त्या पक्षाची अधिकृत भूमिका मांडत असतो. त्या पक्षाचा त्या ठिकाणी भविष्यामध्ये जे काही केलं जाणारं मतदान आहे त्याची पण दिशा त्या ठिकाणी ठरवत असतो. थोडक्यात पक्षाची एक नैतिक किंवा अधिकृत भूमिका मांडणारा जो काही पक्षातला नेता असतो विधिमंडळामध्ये त्याला पक्षप्रतोद किंवा व्हीप असं त्या ठिकाणी म्हणतो. सो व्हीप नियुक्त करण्याचा अधिकार हा विधिमंडळ पक्षाला नाही तर पक्षाच्या संघटनेला आहे असा निर्णय त्या ठिकाणी दिला. त्यामुळं राजकीय पक्षाने नेमलेल्या अधिकृतपणे नेमलेल्या पक्षप्रतोद आणि विधिमंडळाच्या गटनेत्याला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली पाहिजे. थोडक्यात काय तर जो काय पक्ष संघटना आहे जी काय राजकीय पक्ष आहे त्या राजकीय पक्षाने जो काही व्हीप नेमलेला आहे किंवा विधानसभेचा गटनेता नेमलेला आहे त्याच व्यक्तीला विधानसभेच्या अध्यक्षांनी मान्यता दिली पाहिजे. विधानसभा अध्यक्षांनी भरत गोगावले यांना पक्षप्रतोद म्हणून दिलेली मंजुरी बेकायदा आहे. म्हणजे शिंदे गट जेव्हा बाहेर पडला तेव्हा त्यांनी आपला पक्षप्रतोद म्हणून त्या ठिकाणी भरत गोगावले यांची नियुक्ती केली. याचा अर्थ विधिमंडळ पक्षाने ही नेमणूक केलेली होती, राजकीय पक्ष संघटनेने ही नेमणूक केलेली नव्हती. म्हणून भरत गोगावले यांना व्हीप म्हणून नियुक्त करण्यासाठी जेव्हा तत्कालीन अध्यक्षांनी जी काही मान्यता दिली होती ती बेकायदा होती असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. निवडणूक चिन्हासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रकरणाशी निगडीत तथ्य आणि परिस्थिती यांचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा हा देखील निर्णय देण्यात आलेला आहे. उद्धव ठाकरे यांनी बहुमताची चाचणी घेण्यासंदर्भात राज्यपालांनी दिलेला आदेश योग्य नव्हता असं देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. जेव्हा शिंदे गट त्या ठिकाणी बाहेर पडला तेव्हा त्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आली की सरकारकडे आता तेवढं बहुमत नाहीये, त्यामुळे सरकारनं आता आपलं बहुमत सिद्ध करावं म्हणून राज्यपालांनी त्या ठिकाणी अशी त्या ठिकाणी काय केली होती आदेश दिला होता की आता 40 आमदार तुमच्याकडून बाहेर गेलेले आहेत त्यामुळे महाविकास आघाडी आता सत्तेत राहू शकत नाही कारण आता आघाडीकडे बहुमत नाही, त्यामुळे आता तुम्हाला बहुमत सिद्ध करावं लागेल असा राज्यपालांनी आदेश दिला होता. परंतु राज्यपालांनी योग्य असं एक महत्त्वाचं व्हर्डिक्ट त्या ठिकाणी दिलेलं आहे. याचा अर्थ कदाचित
जर उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नसता आणि जर बहुमत चाचणी झाली असती आणि या बहुमत चाचणीमध्ये जर त्या ठिकाणी महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करता आलं नसतं तर कदाचित सुप्रीम कोर्टानं परत एकदा उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री करण्याचा आदेश देऊ शकले असते. परंतु प्रॉब्लेम असा झाला की स्वतः उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, परंतु त्याच वेळेला राज्यपालांची जी काही भूमिका होती ती बेकायदा होती. कारण का राज्यपालांनी त्या ठिकाणी या गोष्टीचा विचार न करता आता फक्त महाविकास सरकारला एवढं सांगितलं की तुमच्यातून शिंदे गट बाहेर पडलेला आहे, महाविकास आघाडीकडे कोणत्याही प्रकारचं बहुमत नाहीये, तुम्ही आता त्या ठिकाणी काय करा, फ्लोअर टेस्ट करा, म्हणजे बहुमत चाचणी करा. हा जो काय राज्यपालांचा आदेश होता तो योग्य नव्हता. सरकारकडे बहुमत नाही हा निष्कर्ष काढण्यासाठी राज्यपालांकडे सोवळ पुरावे नव्हते. कारण एक गट बाहेर पडला आहे म्हणून स्थापित सरकारकडे बहुमत नाही हा जो काही राज्यपालांचा निष्कर्ष होता, हा राज्यपालांच्या भूमिकेबद्दल सुप्रीम कोर्टानं स्ट्रिक्टली त्या ठिकाणी काही गोष्टी सांगितलेल्या त्या ठिकाणी आहे. ओके, हे तुम्हाला माहित आहे का? जशी आत्ता परिस्थिती निर्माण झाली सेम तशा प्रकारची परिस्थिती 1997 मध्ये निर्माण झाली होती आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि तेव्हा तत्कालीन विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती यांना पक्षांतर बंदी कायद्यान्वये 7 आमदारांना अपात्र ठरवलं होतं. त्यामुळे काय पहिल्यांदा झालेलं नाहीये, याच्यापूर्वी 1997 ला देखील विधानसभा अध्यक्षांनी पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत 7 आमदारांना अपात्र ठरवलं होतं. कुठले कुठले आमदार होते ते आपल्याला बघण्याची आवश्यकता त्या ठिकाणी नाही. ओके, बघूयात आपण काय प्रकार आहे. हा सगळा मुद्दा एका मुद्द्यावर येऊन थांबतो कारण तो फार महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे पक्षांतर बंदी. सगळ्यांना माहीत आहे यासाठी 52वी घटना दुरुस्ती करण्यात आली 1985 आणि या पक्षांतर बंदीची तरतूद जी आहे ती भारतीय राज्यघटनेच्या 10व्या अनुसूचित आहे. त्यामुळे तुम्हाला विथ रेफरन्स टू जीएस करंट अफेअर्समध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की 10वी अनुसूची कशाच्या कोणत्या घटना दुरुस्तीनुसार त्या ठिकाणी समाविष्ट करण्यात आली किंवा पक्षांतर बंदीसाठी खालीपैकी कोणती घटना दुरुस्ती आहे. सो 52वी घटना दुरुस्ती 1985 ज्याच्यानुसार 10वी अनुसूची टाकण्यात आली आणि 10वी अनुसूचीमध्ये त्या ठिकाणी पक्षांतर बंदी त्या ठिकाणी सांगण्यात आली. पक्षांतर म्हणजे काय? एखाद्या नेत्यानं एका पक्षाच्या तिकिटावर निवडून आला आणि नंतर त्यानं पक्ष सोडला तर त्याचं काय होईल याच्या संदर्भातली ही तरतूद त्या ठिकाणी आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल पक्षांतर बंदी अंतर्गत कधी कधी अपात्र ठरू शकतो त्याच्यात तरतुदी आहेत बघा. जर एखाद्या व्यक्तीनं पक्षाचं सदस्यत्व स्वेच्छेनं सोडल्यास, स्वतःहून एखाद्या व्यक्तीनं जर एखादं पक्षाचं सदस्यत्व सोडलं तर त्याच्यावर पक्षांतर बंदीची कारवाई होऊ शकते. पक्षानं किंवा पक्षानं प्राधिकृत केलेल्या व्यक्तीने दिलेल्या निर्देशाविरुद्ध सभागृहात त्यांच्या संमतीविना मतदान केल्यास किंवा मतदानास गैरहजर राहिल्यास, लक्षात ठेवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, मी तुम्हाला वन्स अगेन सांगितले की प्रतोद असतो, विधिमंडळाचा गटनेता असतो, त्या पक्षाच्या व्हीपनुसारच त्या ठिकाणी तुम्हाला मतदान करायचं असतं. समजा XYZ नावाचं विधेयक आहे आणि हे विधेयक मंजूर करायचं आहे किंवा एखादी बहुमताची चाचणी होणार आहे. जर पक्षाने सांगितलेल्या निर्देशाविरुद्ध जाऊन जर त्या व्यक्तीनं मतदान केलं की पक्षानं सांगितलं की तुम्हाला ह्या मतदानाला हो म्हणायचं आहे तर तुम्ही हो म्हटलं नाही आणि नाही केलं, थोडक्यात पक्षाच्या निर्देशाविरुद्धात जाऊन मतदान केलं किंवा त्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी तुम्ही गैरहजर राहिलास आणि पक्षाने किंवा पक्ष प्राधिकाऱ्याने त्यास मतदानाच्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत माफ न केल्यास, जर त्या व्यक्तीनं पक्षाच्या अधिकृत प्राधिकाऱ्याच्या विरोधात किंवा निर्देशाच्या विरोधात जर मतदान केलं किंवा मतदानाच्या वेळेला गैरहजर राहिल्यास आणि त्या प्राधिकरणानं मतदानाच्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत जर त्याला माफ केलं नाही तरी देखील त्या ठिकाणी त्याच्यावर पक्षांतर बंदीची कारवाई होऊ शकते. थोडक्यात जो काही पक्षानं नेमलेला अधिकृत अधिकारी आहे किंवा व्यक्ती आहे त्याच्या विरोधात तुम्हाला मतदान करायचं नाहीये किंवा मतदानाला गैरहजर राहायचं नाही, परंतु जर तुम्ही प्रॉपर व्हॅलिड रिझन दिलं तर तुम्हाला माफ केलं जाऊ शकतं. परंतु जर माफ केलं नाही तर त्या व्यक्तीच्या विरोधात पक्षांतर बंदीची कारवाई होऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एखादा व्यक्ती अपक्ष म्हणून निवडून आला आहे आणि निवडणुकीनंतर एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश केला आहे तरी देखील त्याचं संसद सदस्य किंवा विधिमंडळ सदस्य जाऊ शकतं. सो एखादा XYZ व्यक्ती आहे जो अपक्ष म्हणून निवडून आला आहे, त्याने एखाद्या पक्षाचं राजकीय पक्षात प्रवेश केला तरी देखील त्याचा पक्षांतर बंदी कारवाई होऊ शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नामनिर्देशित सदस्य म्हणजे नॉमिनेटेड मेंबर्स पदग्रहण केल्याच्या तारखेपासून 6 महिन्यानंतर एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश केला. 6 महिन्याच्या आत जर एखाद्या नॉमिनेटेड मेंबरनं पक्षात प्रवेश केला तर काही अडचण नाही, परंतु 6 महिने संपल्यानंतर एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश केला तर त्या
नॉमिनेटेड सदस्याचं सदस्यत्व रद्द होतं, मग ते विधिमंडळ असू दे किंवा संसद सदस्य असू दे. सो हा जे काही तरतुदी आहे त्या सगळ्यात तरतुदी संसद आणि विधिमंडळाला लागू होतात. ओके, सो लक्षात ठेवा कोणकोणत्या केसमध्ये एखाद्या सदस्यावर पक्षांतरबंदी अंतर्गत कारवाई होऊ शकते. जर स्वेच्छेनं त्या ठिकाणी राजकीय पक्षाचं सदस्यत्व सोडलं. 2, जर त्यानं निर्देशाच्या विरोधात मतदान केलं आणि त्याला 15 दिवसाच्या आत माफ न केल्यास, उमेदवारानं राजकीय पक्षामध्ये प्रवेश केल्यास, किंवा नामनिर्देशित सदस्यानं 6 महिन्यानंतर एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश केला असेल तर. आता बघा, जर अशा वेळेला काही रिझन्स आहेत आणि त्या रिझन्सवरून जर निर्णय घेण्याचा अधिकार असेल तर तो कोणाला अधिकार आहे बघा. समजा वरील केसमध्ये लोकसभा सदस्य असेल तर अध्यक्षांना अधिकार असतील, म्हणजे लोकसभा अध्यक्ष ठरवतील की त्याचं सदस्यत्व ठेवायचं की नाही. राज्यसभेच्या बाबतीत सभापतीला असतील, विधानसभेच्या बाबतीत अध्यक्षांना असतील आणि विधान परिषदेच्या बाबतीत सभापतीला असतील. एखाद्या व्यक्तीचं जर संसद सदस्य किंवा विधिमंडळ सदस्य केलं या पक्षांतरबंदीच्या कार्यावरून तर तो न्यायिक पुनर्विलोकनसाठी अर्ज करू शकतो, म्हणजे सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयामध्ये अपील करू शकतो. याचा अर्थ या निर्णयाला न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्व लागू आहे. याचा अर्थ या निर्णयाच्या विरोधात तो एखाद्या कोर्टामध्ये याचिका दाखल करू शकतो. सो हे आपण का बघितलं, कारण इथे रेफरन्स होता पक्षांतरबंदी. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हे जे काही शिंदे गटांमध्ये जे काही 40 आमदार शिवसेनेला सोडून गेलेले आहेत त्यांचं भवितव्य काय असेल त्याच्यावर हे सगळं टिकून आहे. म्हणून मी तुम्हाला पक्षांतरबंदी थोडं डिटेलमध्ये सांगितलं की घटनादुरुस्ती कधी होती, कुठं तरतूद आहे, कधी कधी एखाद्या कोणत्या केसमध्ये एखाद्या सदस्यावर पक्षांतरबंदीची कारवाई होऊ शकते, पक्षांतरबंदीचा निर्णय घेण्याचा अधिकार नक्की कुणाला आहे, हे सगळं 1 बाय 1 तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं आहे. सो जातात आपला एक पॉलिटिक्सचा एक टॉपिक पण त्या ठिकाणी झालेला आहे. जर तुम्ही बघत असलेल्या व्हिडिओच्या तुम्हाला PDFs हव्या असतील तर तुम्ही आमचं मिथुन भोसलेज स्वयं नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला हव्या असलेल्या महिन्याच्या PDFs तुम्ही डाउनलोड करू शकता, तेही नाममात्र शुल्कामध्ये. आपल्या कोर्सचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही जे काय PDF डाउनलोड करता त्या PDF तुमच्या डिव्हाइसमध्ये स्टोअर होतात, प्लस तुम्हाला त्या प्रिंट पण काढू शकता. सो मला असं अपेक्षा आहे की तुम्ही त्या प्रिंट काढल्या असतील आणि मगच लेक्चर बघत असाल. अदरवाईज तसं करत नसाल, हातानं नोट्स काढत बसायचं असेल तर वेळ घालवू नका, कारण हे जे काय तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय ते एक्झॅक्टली आपल्या नोट्समध्ये आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, लेक्चर सुरू करायचं आहे आणि त्या ठिकाणी नोट्स घेऊन अंडरलाईन करायला सुरू करायचं आहे, तरच तो इफेक्टिव्ह अभ्यास होणार नाही आहे. अदरवाईज तुम्ही नोट्स काढण्यामध्ये वेळ घालवू नका. ओके, येस. नंतर आहे बघा महाराष्ट्र जनुक कोश म्हणजे जीन बँक. सो महत्त्वाची गोष्ट, ह्याच्याबद्दल आयोगाने प्रश्न विचारलेला आहे ऑलरेडी, परंतु केंद्रीय मंत्रिमंडळानं राज्याच्या मंत्रिमंडळाने ह्याच्यासाठी जो काही आवश्यक निधी आहे त्याला मंजुरी दिलेली आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी बघतोय. जीन बँक म्हणजे काय, जी भारतातली महाराष्ट्रातली जी काही जैविक संसाधनं आहे त्यांचं स्टोरेज त्या ठिकाणी करून ठेवायचं आहे. सो जीन बँक प्रकल्प राबवणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलंच राज्य आहे. आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकता, जीन बँक प्रकल्प राबवणारं देशातलं पहिलं राज्य कुठलं आहे, तर ते आहे महाराष्ट्र. 280 कोटीचा निधी राज्याच्या मंत्रिमंडळानं मंजूर केलेला आहे. राज्यातील जैवविविधतेचे आणि नैसर्गिक संसाधनाचं संवर्धन करणं हा त्याचा उद्देश त्या ठिकाणी असणार आहे. टोटल 7 महत्त्वाचे घटक त्याच्यामध्ये आहे. मरीन बायोडायव्हर्सिटी, पिकांचे स्थानिक वाण, जे काही लोकल पिकांच्या लोकल व्हरायटी आहेत त्याचं स्टोरेज करणं, पशुधनाच्या स्थानिक जाती असतील, गोड्या पाण्यातील बायोडायव्हर्सिटी असेल, गवताळ, मालरान आणि कुरणांमधील बायोडायव्हर्सिटी असेल, वन हक्क क्षेत्रांसाठी संरक्षण आणि व्यवस्थापन योजना असतील आणि वन परिसरात पुनर्निर्माण असेल. थोडक्यात जे काही बायोडायव्हर्सिटी आपल्याकडे उपलब्ध आहे, जे काही पिकांच्या आणि पशूंचे जे काही स्थानिक जाती किंवा वाण उपलब्ध आहे त्याचं स्टोरेज करून ठेवायचं आहे. कारण बऱ्याच वेळेला हे जे काही स्थानिक वाण आहेत ते स्थानिक वाण त्या ठिकाणी भविष्यामध्ये नामशेष होऊ शकतात. सो त्याचं जे काही जेनेटिक स्टोरेज आहे ते आपल्याला त्या ठिकाणी ठेवावं लागणार आहे. कन्सेप्टमध्ये जास्त जाऊ नका, आयोग प्रश्न विचारत नाही कन्सेप्च्युअल जास्त. देशातील जीन बँक प्रकल्प राबवणाऱ्या देशातलं पहिलं राज्य कुठलं आहे, तर त्या ठिकाणी आहे महाराष्ट्र. ओके, नंतर आहे एक महत्त्वाची गोष्ट ज्याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतं, ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी एवढी मोठी महामंडळ आहेत. हे महामंडळ असताना देखील आणखीन एका महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला आहे. कुठला आहे, तर ते आहे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ. ही फार महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी आहे, याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे.
आयोग असा पण प्रश्न विचारू शकतं की खालीपैकी कोणत्या राज्यानं राज्य पायाभूत विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे, तर ते राज्य आहे महाराष्ट्र. ओके, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. वन बाय वन आपण त्या ठिकाणी बघणार आहोत की नक्की काय काम त्याचं त्या ठिकाणी आहे. ह्याची स्थापना कशाच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे, तर जो काही सार्वजनिक बांधकाम विभाग आहे महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि बांधकाम विभागाचं काम तुम्हाला माहित आहे, तर बांधकाम विभागाचं काम काय आहे, जी काही महाराष्ट्र राज्यातले रस्ते आहेत त्यांची बांधणी करणं आणि त्याची मेंटेनन्स करणं. सो याचा उद्देश ऑब्व्हियसली तुम्हाला लक्षात येईल, सार्वजनिक बांधकाम विभागामुळे राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांची गुणवत्तापूर्ण आणि वेगवान देखभाल दुरुस्ती. लक्षात ठेवा, जे काही जो काही सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्याच्या अंतर्गत जे काही रस्ते येतील त्याची गुणवत्तापूर्ण आणि वेगवान देखभाल दुरुस्ती करणं असं त्याचं काम त्या ठिकाणी असणार आहे. या महामंडळाची रचना कशी असणार आहे, ह्याचे अध्यक्ष ऑब्व्हियसली सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, कारण याच विभागाच्या अंतर्गत याची स्थापना करण्यात आलेली आहे. याचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव त्या ठिकाणी असणार आहे. ह्याच्यासाठी 100 कोटी रुपयांचं भागभांडवल त्या ठिकाणी निर्माण केलं जाणार आहे. याच्यामध्ये 51% हिस्सा हा राज्य सरकारचा आहे आणि राज्य सरकारकडून या महामंडळांना हा टप्प्याटप्प्यानं उपलब्ध करून देणार आहे. याचं कार्य काय आहे, तर राज्यात आणि इतर राज्यात, लक्षात ठेवा महत्त्वाची गोष्ट आहे, हे जे काही महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ आहे राज्यातल्याच पायाभूत सुविधांची उभारणी करणार नाही, तर इतर राज्यामध्ये दुसऱ्या राज्यामध्ये बंदरे असतील, विमानतळ असतील, रस्ते असतील, अशा विविध 22 पायाभूत सुविधांची उभारणी त्या ठिकाणी करणार आहे. फॉर एक्झाम्पल गुजरात राज्यामध्ये एखादं बंदर उभा करायचं आहे तर तिथं महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ काम करू शकतं. समजा ईशान्य राज्यातील एखाद्या राज्यामध्ये रस्त्यांची बांधणी करायची आहे तर तिथं देखील हे महामंडळ त्या ठिकाणी काम करू शकतं. सो ह्याचं कार्य फक्त आपल्या राज्यात मर्यादित नाही, तर इतर राज्यामध्ये पायाभूत सुविधांची उभारणी करण्यामध्ये पण ह्याचा रोल त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळं दुसऱ्या राज्यातून जेव्हा महाराष्ट्र राज्याच्या या महामंडळाला कामं मिळतील त्या माध्यमातून त्याला मोठा नफा त्या ठिकाणी होणार आहे आणि याच नफ्यांचा वापर रस्त्यांची देखभाल आणि पुनर्बांधणी करण्यासाठी त्या ठिकाणी होणार आहे. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे. आयोग मला असं वाटते की साधा सिंपल प्रश्न विचारेल, एक की खालीपैकी कोणत्या राज्यानं पायाभूत सुविधा विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे महाराष्ट्र, किंवा जर तुम्हाला डिटेलमध्ये प्रश्न विचारला तर एक इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या डिपार्टमेंट अंतर्गत त्याची स्थापना आहे किंवा त्याचं मूळ उद्देश काय आहे, तर पायाभूत सुविधा म्हटल्यानंतर आपण रस्ते म्हणू शकतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्याचा अध्यक्ष कोण आहे, तर ह्याचा अध्यक्ष ऑब्व्हियसली सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सरकारचा हिस्सा किती आहे 51% आणि इतर राज्यामध्ये पण पायाभूत सुविधांची उभारणी करणार हे पण त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके, येस. नंतर राज्य सरकार विविध घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असतं, परंतु बऱ्याच वेळेला लाभार्थ्यांना माहीतच नसतं की आपण या योजनेचे लाभार्थी आहोत. म्हणून सरकारच्या ज्या काही कल्याणकारी योजना आहेत त्या डोर स्टेपपर्यंत लोकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने एक सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे. त्याचं नाव आहे शासन आपल्या दारी उपक्रम. जर तुम्हाला एखाद्या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंटपर्यंत यायची गरज नाही, गव्हर्नमेंट तुमच्या दारापर्यंत येईल, तुम्हाला आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यामध्ये महत्त्वाची मदत करेल आणि तुम्हाला त्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेऊन जाईल. सो बेसिकली ग्रासरूटपर्यंत त्या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा उद्देश त्या ठिकाणी आहे. दौलतनगर, मरळी, तालुका पाटण आणि जिल्हा सातारा या ठिकाणी या शासन आपल्या दारी उपक्रमाचा त्या ठिकाणी सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उपस्थित होते, प्लस सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. सो महाराष्ट्र शासन कृषी असेल, रोजगार असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, आदिवासी विकास असेल, उद्योग योजना असेल, कौशल्य असेल, शेतीच्या संदर्भात काही योजना असेल, त्या योजनांचे लाभ त्या घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. याचा उद्देश ऑब्व्हियसली सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे. बऱ्याच वेळेला फेरफटके ग्रामीण भागातल्या किंवा लोकांना मारावे लागतात आणि इच्छित लाभ लोकांपर्यंत पोहोचत नाही. सो जी काही लोकांच्या अडचणी आहेत एखाद्या योजनेचा लाभ घेताना त्या पूर्ण त्या ठिकाणी करणे. यासाठी नागरिकांना महिन्यातून ठरवून देण्यात आलेल्या दर शनिवारी आणि रविवारी प्रत्येक जिल्ह्यातील एकाच ठिकाणी आवश्यक दाखले आणि तसेच सरकारच्या 300 योजनांचा लाभ घेण्यास त्या ठिकाणी मदत होणार आहे. सो थोडक्यात काय, एखाद्या
सरकारच्या कल्याणकारी योजनेचा लाभ घेताना जर काही नागरिकांना अडचणी येत असतील तर एक विशिष्ट दिवस ठरवून जिल्ह्याच्या एका ठिकाणी त्या जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवले जातील. सो प्रत्येक जिल्ह्यामध्ये असा उपक्रम त्या ठिकाणी सुरुवात झालेला आहे. सुरुवात झालेली आहे सातारा जिल्ह्यातून. ओके, येस. नंतर एक महत्त्वाचा प्रकल्प जो पाठीमागच्या म्हणजे मे महिन्यामध्ये फार चर्चेला गेला, त्याच्यावरून आरोप प्रत्यारोप झाले, नक्की हा प्रकल्प व्हावा की न व्हावा. ओके, बरेच त्या ठिकाणी मुद्दे होते. हा प्रकल्प आहे बारसू प्रकल्प. सो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे बारसू काय आहे, तर बारसू हे एका ठिकाणाचं नाव आहे. तर इथं कुठला प्रकल्प येणार आहे, तर इथं एक तेल शुद्धीकरण प्रकल्प येणार आहे. सगळ्यांना माहीत आहे आपण कच्चं तेल आयात करतो. ह्या कच्च्या तेलावर आपण त्या ठिकाणी प्रोसेस करतो आणि नंतर त्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलची निर्मिती करत असतो. ओके, सो महत्त्वाची गोष्ट आहे हा बारसू प्रकल्प 2 अँगलने तुम्हाला महत्त्वाचा आहे. एक राजकीय ह्याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता नाही. तुम्ही मला विचार केली तर हा बारसू प्रकल्प झाला पाहिजे का न झाला पाहिजे याच्यामध्ये माझं मत मी तुम्हाला व्यक्त करणार नाही, फक्त विथ रेफरन्स टू GS. हां, तुम्हाला नो डाऊट उद्या भविष्यामध्ये इंटरव्ह्यूसाठी हा प्रश्न विचारला जाईल, पण आपली इंटरव्ह्यूची आपण तयारी करत नाही, कारण याचे अँगल वेगळे असू शकतात. काही प्रोज सांगू शकतात, काही कॉन्स सांगू शकतात, परंतु मी थोडक्यात हा प्रकल्प काय आहे आणि कुठं असणार आहे त्या ठिकाणी सांगणार आहे. सो बारसू हे एक ठिकाणाचं नाव आहे आणि हा प्रकल्प कशाशी संबंधित आहे, तर तेल शुद्धीकरण प्रकल्प. या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे हा जगातला सर्वाधिक क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प असणार आहे, कारण भविष्यामध्ये याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणारी कंपनी जी आहे ती सौदी अरामको आहे आणि सौदी अरामको ही जगातली सर्वात मोठी तेल शुद्धीकरण कंपनी त्या ठिकाणी आहे. ही आपल्या महाराष्ट्रात येऊन त्या ठिकाणी गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प थोडा उद्योगाच्या दृष्टीनं किंवा रोजगार मिळण्याच्या दृष्टीनं चांगला आहे, परंतु त्याच वेळेला स्थानिक जे पर्यावरण आहे किंवा स्थानिक लोक आहेत त्यांना या प्रकल्पाचा थोडा तोटा होऊ शकतो. ओके, कारण पर्यावरणाचा मुद्दा त्या ठिकाणी आहे आणि ऑब्व्हियसली तिथली जी काही इकोसिस्टम आहे त्याला धोका पोहोचू शकतो. सो हा एक ग्रीनफील्ड तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. आता तुम्ही म्हणाल की ग्रीनफील्ड म्हणजे काय, तर ग्रीनफील्ड म्हणजे काय, थोडक्यात अशी जमीन ज्या जमिनीचा आतापर्यंत कोणत्याच हेतूसाठी वापर करण्यात आलेला नव्हता त्याला आपण ग्रीनफील्ड म्हणतो. नव्यानच तिथं एखाद्या गोष्टीसाठी वापर केला जातोय त्याला आपण ग्रीनफील्ड म्हणू. सो हा एक ग्रीनफील्ड तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. बारसू प्रकल्पाचं ठिकाण काय आहे, तर बारसू तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी. सो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा बारसू प्रकल्प उभा केला जातो. त्यामुळे आयोग साधा प्रश्न विचारू शकतो की बारसू प्रकल्प चर्चेत आहे, बारसू प्रकल्प खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे, तर तो आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की स्थानिकांच्या सर्वसंमतीनं या ठिकाणी प्रकल्प उभारला जाणार आहे. स्थानिकांची जर त्या प्रकल्पाला मंजुरी नसेल तर त्या ठिकाणी हा प्रकल्प उभारला जाणार नाही. प्रकल्पाचं नियोजित ठिकाण हा प्रकल्प जो आहे तो ॲक्च्युली नाणार या ठिकाणी होणार होता, जे नाणार बारसूपासून थोड्याफार अंतरावर त्या ठिकाणी आहे. सो नानारमध्ये पण स्थानिकांनी विरोध केला म्हणून हा प्रकल्प बारसूमध्ये गेला, परंतु बारसूमध्ये देखील तिथल्या स्थानिकांचा विरोध आहे. तिथं स्थानिकांमध्ये 2 गट पडल्यात. एक गट म्हणतोय की अशा प्रकारे प्रकल्प इथं आला पाहिजे, दुसरा गट म्हणतोय की प्रकल्प आला नाही पाहिजे. थोडं राजकीय वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं होतं, कारण तिथले जे काही आंदोलन करणारे शेतकरी असतील किंवा स्थानिक ग्रामस्थ असतील त्यांना मारहाण वगैरे झालेल्याचे व्हिडिओ आपण त्या ठिकाणी बघितले असतील. आपल्याला त्याच्यामध्ये जास्त जायचं नाही कारण थोडा तो राजकीय मुद्दा ठरू शकतो, पण लक्षात ठेवा हा प्रकल्प नाणार इथं होणार होता, जे रत्नागिरीमधलंच ठिकाण आहे. तिथून हा प्रकल्प बारसूमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला. याला पण त्या ठिकाणी स्थानिकांनी विरोध केला. बारसू आणखीन एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे बघा, लिहून ठेवा वाटलं तरी, तर कातळ शिल्प. आता हे कातळ शिल्प काय प्रकार असतं, तर जमिनीवरची जे काही मोठे मोठे दगड आहेत त्याच्यावर शिल्प त्या ठिकाणी काढलं जातं. बेसिकली आपण भिंतीवरती वगैरे शिल्प काढलेलं बघतो, परंतु तिथं जमिनीवरती असे मोठे मोठे खडक आहेत आणि त्या खडकांवरती शिल्प त्या ठिकाणी कोरलेले आहेत आणि ह्याला 5-7 हजार वर्षांचा इतिहास त्या ठिकाणी आहे. त्यामुळं कातळ शिल्पामुळं किंवा तिथले कातळ शिल्पांना देखील धोका आहे, तिथले कातळ शिल्प नष्ट होऊ शकतात असं देखील तिथल्या लोकांनी त्या ठिकाणी मुद्दा मांडलेला होता. त्यामुळे देखील तिथल्या लोकांचा विरोध त्या ठिकाणी आहे. प्रकल्पाविषयी अधिक माहिती, जगातील भविष्यातील हा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प असेल. आता नाही, क्षमतेचा दिवसानुसार किंवा वर्षाला किती टन या ठिकाणी तेल शुद्धीकरण केलं जातं त्याच्यानुसार हा ठरेल. सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. 6200 एकर एवढ्या क्षमतेचा हा प्रकल्प आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येऊ शकेल की कोकणातली जवळजवळ 6000 एकर जमीन त्या ठिकाणी वापरली जाणार आहे. 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक त्या ठिकाणी असेल. रत्नागिरी रिफायनी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड नावाची कंपनी महाराष्ट्र राज्य सरकारनं त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. सो माहिती असू द्या,
रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड नावाची कंपनी आहे आणि याच्यामध्ये भागीदार कोण कोण आहेत बघा. एक तर सौदी अरामको नावाची कंपनी जी जगातली फार मोठी ऑइल कंपनी आहे. नंतर आहे अबुधाबी इंटरनॅशनल ऑइल कंपनी. नंतर भारतामधल्या 3 ऑइल कंपन्या महत्त्वाच्या, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम. तिन्हीच्या तिन्ही महारत्न कंपन्या त्या ठिकाणी आहेत. ओके, सो ह्या 3 भारतातल्या ऑइल कंपन्या प्लस 2 इंटरनॅशनल कंपन्या त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, या प्रकल्पासाठी जो काही पाणी लागणार आहे ते कोयना धरणातून आणण्यासाठी देखील तत्वतः मान्यता त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. सो बारसू प्रकल्प मध्यंतरी फार चर्चेत होता, कारण त्याला एकच होतं की हा प्रकल्प आल्यानंतर स्थानिकांनी त्या ठिकाणी विरोध केला होता, कारण त्याला कारणं त्या ठिकाणी वेगळे होते. सो एका दृष्टीनं म्हटलं पण जातं की विकास व्हावा, परंतु विकास तो सस्टेनेबल व्हावा, शाश्वत व्हावा, तिथल्या स्थानिक लोकांना किंवा तिथल्या स्थानिक पर्यावरणाला त्याचा धोका त्या ठिकाणी निर्माण नाही झाला पाहिजे. ओके, येस. नंतर आहे राज्यातला पहिला सरकारी वाळू विक्री डेपो. मध्यंतरी सरकारनं नवीन वाळू चं धोरण त्या ठिकाणी आणलं होतं. त्या धोरणानुसार राज्यातली जी काय वाळूसाठी लिलाव होतं ते लिलाव त्या ठिकाणी बंद करण्यात आलं होतं. याचा अर्थ आता लिलाव पद्धतीने वाळू विक्री त्या ठिकाणी होणार नाही. गव्हर्नमेंट एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतं आणि त्याच्या माध्यमातूनच जे काही राज्यातले ग्राहक आहे त्यांना घरपोच ही वाळू त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. 1 मे 2023 म्हणजे महाराष्ट्र दिना दिवशी हा राज्यातला पहिला सरकारी वाळू विक्री डेपो. डेपो म्हणजे काय? असं ठिकाण जिथून लोकांना वाळू विक्री केली जाणार आहे. नायगाव श्रीरामपूर अहमदनगर जिल्ह्यामधलं ठिकाण आहे. तिथं अशा प्रकारचा वाळू विक्री डेपो सुरू करण्यात आलेला आहे, कारण संबंधित मंत्री त्या जिल्ह्याचे आहेत. राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री जे अहमदनगर जिल्ह्यातून बिलॉंग करतात, त्या जिल्ह्यामध्ये हा वाळू विक्री डेपो सुरू झालेला. त्यामुळे आयोग असा पण प्रश्न विचारू शकतो की राज्यातील पहिला सरकारी वाळू विक्री डेपो खालीपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे, तर तो आहे अहमदनगर. ओके, उत्खननाचा आणि वाळू डेपोचा ठेका जो आहे तो देवा एंटरप्राइजेस श्रीरामपूरमधली कंपनी आहे, त्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. जर तुम्हाला वाळू पाहिजे असेल तर काय केलं जाणार आहे, बऱ्याच वेळेला मोठ्या प्रमाणात लिलाव व्हायचा किंवा याच्यासाठी मोठं एक पॅरलल मोठं रॅकेट त्या ठिकाणी होतं, त्याच्यामध्ये मोठं करप्शन त्या ठिकाणी व्हायचं. परंतु जर एखाद्या व्यक्तीला आता वाळू पाहिजे असेल तर त्यांनी महाखनिज नावाचं एक ऑनलाईन ॲप आहे, त्याच्यावर तुम्हाला नोंदणी करायची आहे. एकदा का तुम्ही या ॲपवरती नोंदणी केली तर तुम्हाला 600 रुपये प्रति बास या पद्धतीनं तुम्हाला वाळू विक्री केली जाणार आहे. सो लक्षात ठेवा, अतिशय नाममात्र शुल्कामध्ये ही विक्री जी आहे ती नागरिकांना केली जाणार आहे. पूर्वी ह्याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार किंवा अपप्रचार त्या ठिकाणी व्हायचा. सो लक्षात ठेवा, नवीन वाळू धोरणानुसार राज्यातील नागरिकांना जी वाळू घरपोच मिळणार आहे त्याचा रेट काय आहे, तर 600 रुपये प्रति ब्रास. ओके, प्लस वाहनांचं जे काही ट्रान्सपोर्टेशन खर्च आहे तो तुम्हाला बिअर करायचा त्या ठिकाणी आहे. सो वाहनाच्या प्रकारानुसार प्रति किलोमीटर दर ठरवून तुम्हाला घरपोच वाळू पुरवठा केला जाईल. सो 600 प्लस ट्रान्सपोर्टेशन चार्जेस त्या ठिकाणी असणार आहे. सो वाळूचा दर ओव्हरऑलच 600 रुपये प्रति तास असणार आहे. वाहतुकीचा खर्च जोडल्यास 1000 ते 1200 रुपयापर्यंत लोकांना त्या ठिकाणी घरपोच वाळू मिळणार आहे. प्रति कुटुंब त्या ठिकाणी 10 ब्रास प्रति महिना इतकी मर्यादा त्या ठिकाणी आहे. सो एक कुटुंब जास्तीत जास्त 10 ब्रासपर्यंत एका महिन्याला वाळू त्या ठिकाणी घेऊ शकतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 2 गोष्टी ह्यातल्या चांगल्या लक्षात ठेवा की राज्यातला पहिला सरकारी वाळू विक्री डेपो अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे आणि वाळू विक्रीचा दर किती आहे, 600 रुपये प्रति ब्रास. ब्रास हे एक युनिट आहे, जसं किलोग्रॅम, मीटर, सेंटीमीटर हे युनिट आहेत, तसं ब्रास हे वाळूच्या मोजण्यासाठीचं युनिट त्या ठिकाणी आहे. ओके, जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल जे आहे मिथुन भोसले स्वयं नावाचं ते त्या ठिकाणी सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता, कमेंट देखील करू शकता, कारण तुमचे लाईक कमेंट हे आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. तुमच्या लाईक्समुळं आणि तुमच्या कमेंट्समुळं आम्हाला आणखीन चांगलं काम करण्याची प्रोत्साहन किंवा ऊर्जा त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील आमच्या या यूट्यूब चॅनलबद्दल आवर्जून सांगा, जेणेकरून तुम्हाला करंट अफेअर्सचे चांगले अपडेट्स त्या ठिकाणी मिळतील. ओके, येस. नंतर आहे राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूट. कर्करोगाच्या संदर्भात संशोधन करणारी ही इन्स्टिट्यूट नागपूर या ठिकाणी उभं केली जाणार आहे. ॲक्च्युली अमित शहा या कार्यक्रमासाठी येणार होते, परंतु 11 आवरला त्यांचा कार्यक्रम कॅन्सल झाल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते या कॅन्सर इन्स्टिट्यूटचं उद्घाटन झालेलं आहे. डॉक्टर आबाजी तथ्थे सेवा आणि अनुसंसाधन संस्था जी आहे त्यांच्याकडून याचं मॅनेजमेंट त्या ठिकाणी केलं जाणार आहे. या रुग्णालयाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण रतन टाटा यांच्या हस्ते 2017 मध्ये झालं होतं. सो राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूट खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे हे तुम्हाला जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे, ते म्हणजे नागपूर. ओके, नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की
केंद्र आणि राज्य सरकारांच्या सहयोगानं त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र त्या ठिकाणी बनवणे जाण्याचा विक्रम त्या ठिकाणी संकल्प केला जाणार आहे. कारण भारतातली किंवा ग्रामीण भागात किंवा आपण जी शेती म्हणतो ती शेती पूर्णपणे हवामानावर आधारित आहे. हवामानामुळे बऱ्याच वेळेला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं होत असतं. सो हवामानाचा अचूक अंदाज बांधण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अशा प्रकारचे हवामान केंद्र बसवली जाणार आहे, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज त्या ठिकाणी सांगितला जाणार आहे, जेणेकरून शेतकरी काही उपाययोजना करतील आणि त्याच्या माध्यमातून त्याचं नुकसान कमीत कमी होण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न असेल. सो अशा प्रकारे ग्रामपंचायतीमध्ये ॲटोमेटेड हवामान केंद्र बसवण्याचा संकल्प जो आहे त्याच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं इनिशिएटिव्ह घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पर्जन्य मापकं आणि हवामान केंद्र असतील. पर्जन्य मापके म्हणजे काय, एका विशिष्ट क्षेत्रामध्ये किती पाऊस पडलाय ह्याचं मोजमाप करण्यासाठी ही पर्जन्य मापक असतात. आणि हवामान केंद्रे म्हणजे काय, तर त्या ठिकाणी हवामानाचा अंदाज बांधला जातो. गारपीट होणार आहे का, पावसाचं प्रमाण किती असणार आहे, वादळी वाऱ्यांसकट पाऊस आहे का, प्लेन पाऊस त्या ठिकाणी आहे, विजांचा गडगडाट होणार आहे का, की कोणत्या कालावधीत पाऊस पडणार आहे, ह्याचे सगळे अंदाज त्या ठिकाणी हवामान केंद्रामध्ये बांधले जातात. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध मंत्रालयाच्या एकत्रित सहभागातून पाऊस मोजण्याची योजना त्या ठिकाणी आखली जाणार आहे. कारण एखाद्या व्यक्तीला जर पीक विमा काढला असेल तरच त्या ठिकाणी त्याचा लाभ मिळतो. त्यामुळं याच योजनेअंतर्गत त्या ठिकाणी अशा प्रकारे त्या ठिकाणी पाऊस मोजण्याची योजना आखण्यात येणार आहे. ह्याचा फायदा काय होणार आहे, तर पावसामुळे होणाऱ्या नुकसानीचा नेमका अंदाज घेतला जाणार आहे आणि हवामानाचा अंदाज देखील अचूक पद्धतीने सांगता येणार आहे. कारण जर अशा पद्धतीनं आपण हवामान केंद्रे जर बसवली तर बेसिकली ह्याचा फायदा होणार आहे शेतकऱ्यांना, ज्याच्या माध्यमातून शेतकरी काही उपाययोजना करू शकतील. ओके, येस. सो आता आपण नेहमीप्रमाणे क्विक रिव्हिजन करणार आहोत. क्विक रिव्हिजन आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहे. उर्वरित दुसरा भाग जो आहे तो आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी बघणारच आहोत. 11 मे 2023 रोजी सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्रातला जो काही राज्यातील सत्ता संघर्षातला जो काही निकाल होता तो निकाल दिलेला आहे. या घटनापीठाचे अध्यक्ष होते स्वतः सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांनी निर्णय दिला की 10व्या अनुसूचीअंतर्गत पक्षांतर आमदारांच्या अपात्रतेचा जो काही निर्णय आहे तो स्वतः लोकसभा विधानसभा अध्यक्ष म्हणजे राहुल नॉर्वेकर घेतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पक्षामध्ये 2 किंवा अधिक गट पडले असतील तर मूळ राजकीय पक्ष कोणता ह्याचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना असेल आणि हा निर्णय स्वतंत्रपणे विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग त्या ठिकाणी घेतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आमदारांना अशा वेळेला कामकाजामध्ये सहभागी होण्याचा अधिकार असेल आणि ते अपात्र ठरले तरी विधानसभेचं कामकाज वैध त्या ठिकाणी ठरणार आहे. उद्धव ठाकरेंनी स्वतः राजीनामा दिला होता, त्यामुळे आम्हाला ही सगळी परिस्थिती पुनर्स्थापित करता येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रण देण्याचा राज्यपालाचा निर्णय हा घटनात्मकदृष्ट्या वैध त्या ठिकाणी होता. जो काही व्हीप आहे तो व्हीप नेमण्याचा अधिकार पक्ष विधिमंडळ पक्षाला नाही तर पक्ष संघटनेला त्या ठिकाणी आहे. त्यामुळं भरत गोगोले यांची नियुक्ती करण्याचा जो काही अधिकार त्या ठिकाणी निर्णय होता तो निर्णय त्या ठिकाणी चुकीचा होता असं देखील त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, राज्यपालांना असे कोणते सबळ पुरावे नव्हते ज्या सबळ पुराव्याच्या आधारे त्यांनी बहुमताची चाचणी घेण्याचा निर्णय किंवा आदेश त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना दिलेला होता. सो ही मागणी किंवा हा आदेश त्या ठिकाणी चुकीचा होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पक्षांतर बंदी काय आहे मी तुम्हाला सांगितलं. 1985ला 52वी घटना दुरुस्तीमध्ये 10व्या अनुसूची अंतर्गत ही पक्षांतर बंदीची तरतूद काढली होती. एखाद्या व्यक्तीनं पक्षाचं सदस्यत्व स्वेच्छेनं सोडलं असेल किंवा पक्षानं दिलेल्या निर्देशाविरोधात मतदान केलं असेल आणि त्याला जर 15 दिवसात माफी केली नसेल तर त्या ठिकाणी त्याला पक्षाचं सदस्यत्व अपात्रते येऊ शकते. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या एखाद्या आमदारानं किंवा खासदारानं दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश केला किंवा नामनिर्देशित सदस्यानं पद ग्रहण केल्यापासून 6 महिन्याच्या नंतर दुसऱ्या राजकीय पक्षात प्रवेश केलास त्याला पक्षांतर बंदीच्या अंतर्गत कारवाई होऊ शकते. परंतु निर्णय घेण्याचा अधिकार लोकसभेच्या बाबतीत अध्यक्षांना असेल, राज्यसभेच्या बाबतीत सभापतींना असेल, विधानसभाच्या बाबतीत अध्यक्षांना, विधान परिषदेच्या बाबतीत सभापतींना, आणि या सर्वाला न्यायिक पुनर्विलोकनाचं तत्व लागू त्या ठिकाणी असणार आहे. नंतर महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे ज्यांनी जीन बँक प्रकल्प त्या ठिकाणी राबवलेला आहे. महाराष्ट्र राज्यानं पायाभूत सुविधा विकास महामंडळाची स्थापना केलेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत ही स्थापना आहे. रस्त्यांची गुणवत्तापूर्ण आणि वेगवान देखभाल दुरुस्ती हे त्याचं काम असणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री हे महामंडळाचे अध्यक्ष असणार आहे. 100 कोटी रुपयाची भागभांडवल आहे. 51% सरकारचा वाटा त्या ठिकाणी असणार आहे. फक्त राज्यातली नाही तर राज्याच्या बाहेरची देखील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी त्या ठिकाणी
ठिकाणी हे महामंडळ त्या ठिकाणी काम करणार आहे. शासनाचे जे काही कल्याणकारी योजना आहे त्याचा लाभ योग्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्यानं शासन आपल्या दारी नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. ह्याची सुरुवात सातारा जिल्ह्यातून त्या ठिकाणी झालेली आहे. बारसू नावाचा एक तेलशुद्धीकरण प्रकल्प आहे जो रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यामध्ये उभारला जाणार आहे. हा प्रकल्प नाणार इथं प्रस्थापित होता, परंतु स्थानिकांच्या विरोधामुळे हा प्रकल्प बारसूमध्ये त्या ठिकाणी होणार आहे. हा प्रकल्प जर भविष्यात झाला तर जगातला हा सर्वात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प असेल. 6200 एकर आहे आणि 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक त्या ठिकाणी आहे. रत्नागिरी रिफायनी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड नावाची कंपनी देखील आहे आणि ह्याच्यामध्ये सौदी अरामको नावाची एक मोठी कंपनी इन्व्हेस्टमेंट करणार त्या ठिकाणी आहे. तो राज्यातील पहिला सरकारी वाळू विक्री डेपो जो आहे तो अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे आणि प्रति ब्रास 600 रुपये इतक्या नाममात्र शुल्कामध्ये नागरिकांना घरपोच वाळू उपलब्ध करून त्या ठिकाणी दिली जाणार आहे. राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूट जी आहे ती नागपूरमध्ये उभारली गेली आहे आणि त्याचं उद्घाटन मोहन भागवत यांनी केलेलं आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी हवामानाचा योग्य अंदाज बांधता यावा म्हणून केंद्र आणि राज्य सरकार एकत्र मिळून त्या ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र आणि पर्जन्यमापक त्या ठिकाणी बसवणार त्या ठिकाणी आहे. ओके, सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पनासहित. तोपर्यंत धन्यवाद.